हा बोल गो. आपण जो विचार केला होता ना तसंच होतंय. म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? राधिका आणि अथर्व आत्ता या क्षणी माझ्या घरातनं बाहेर जात आहेत कायमचे. एवढं लवकर? आर यू शुअर? हो अगं खरंच. ती मला आत्ता सांगत होती की ती आत्ता या क्षणी घराबाहेर पडतेय आणि ती कुठे जाते नाही ती कोणालाच सांगणार नाहीये. म्हणजे ती नाना नानी नाही सांगणार नाही. आय एम सो हॅपी. Oh God, this is great news, Sam. कमालच यार, तू सिरियसली सगळं तुझ्यामुळे होतंय. सॉलिड आहेस तू. Hello? Yo, Ishi! Where are you? घरी आहेस? ऐक ना, प्लीज इकडे लवकर निघून ये, ओके? लवकर ये. ओके. बाय. आले? काय झालंय? एक मिनिट मी आवाज हळू करते. ओके नाही पण काय झालंय? Oh God, I am so happy. वाव, पण काय झालंय? ती राधिका आहे. राधिका ती ते घर सोडून चालली आहे. म्हणजे समीराचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. त्याच्या हातच चालली आहे. वाव, ग्रेट. आय नो राईट. पण ती कुठे चालली आहे? काय माहिती. जाईल कुठे. एक सेकंड, तिकडे नाही येणार आहे राहायला? अरे यार, तुम्हाला चांगला मूड बघवतच नाही का? नाही येणार. नाही येणार. ओके ओके ठीक आहे. पण मग ती ऑल ऑफ अ सडन चालली आहे कुठे? जाईल कुठेतरी. काय फरक पडतो? पण मला एवढं माहितीये की ते इकडे नाही येणार. कधी काहीतरी स्वाभिमानी वगैरे आहे ना, ती इथे येणार असते. ओके तुला वेळ लागलाय. आपण एक काम करूया. आपण तिची गंमत बघूयात आणि तुझ्यापासून तिला सी ऑफ करायला जाऊयात. तसं मला तिचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये. पण नाचू नको. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.